नमस्कार मित्रांनो, एमपीएससी च्या आकांक्षी उमेदवारांनो, अनेक प्रयत्नानंतरही एमपीएससी परीक्षण होण्यासाठी धडपडत आहात का? काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही. अनेक प्रयत्नांनंतरही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी धडपडत आहात. आज मी तुम्हाला या आव्हानात्मक परीक्षेत यश मिळवण्यासाठी टॉपर वापरत असलेल्या गुपित धोरणाबद्दल सांगणार आहे. सर्वप्रथम अभ्यासाच्या पद्धतींबद्दल बोलूया. बरेच लोक अपयशी होतात कारण त्यांना संपूर्ण अभ्यासक्रम समजत नाही. ते फक्त निवडक भागांवर लक्ष केंद्रित करतात आणि मग सरावाचा अभाव असतो, विशेषतः उत्तरलेखन आणि चाचणी मालिका. एका विश्वसनीय स्रोतावर न थांबता सतत पुस्तके आणि नोट्स बदलणे हा देखील एक मोठा तोटा असू शकतो. आणि हे विसरू नका, उजळणीचा अभाव तुम्हाला जे काही अभ्यासले आहे ते सर्वात महत्वाच्या वेळी विसरून जाऊ शकते. पुढे धोरण आणि नियोजनाबद्दल बोलूया. बरेच आकांक्षी फक्त प्रारंभिक परीक्षेवर लक्ष केंद्रित करतात, मुख्य परीक्षेच्या त्या तयारीकडे दुर्लक्ष करतात. चुकीच्या उत्तरांवर मौल्यवान गुण गमावणे हे देखील घातक ठरू शकते. आणि लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेसाठी उत्तरलेखन कौशल्ये महत्त्वपूर्ण आहेत. परीक्षेदरम्यान वेळ व्यवस्थापन आणि मुलाखतीची तयारी देखील दुर्लक्षित करू नये. योग्य मार्गदर्शनाचा अभाव हा आणखी एक अडचण आहे. योग्य शिक्षक, मार्गदर्शक नसणे किंवा अप्रभावी कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहणे तुम्हाला मागे टाकू शकते. तुमच्या कमकुवतपणा समजून घेणे आणि त्यावर काम करणे ही गुरुकिल्ली आहे. वाढत्या स्पर्धेमुळे बदलत्या परीक्षा ट्रेंड आणि पॅटर्ननुसार राहणे महत्वाचे आहे. विश्लेषणात्मक विचार विकसित करणे आणि चालू घडामोडी, महाराष्ट्राचा विकास आणि सरकारी योजनांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. मानसिक तयारी आणि सातत्य हे तितकेच महत्वाचे आहे. वारंवार अपयश तुमचा आत्मविश्वास खच्ची करू शकतात. मानसिक थकवा आणि लक्ष कमी होणे तुमचे प्रयत्न विस्कळीत करू शकते. मॉक टेस्ट आणि उत्तरपत्रिकांचे योग्य मूल्यांकन करणे आवश्यक आहे, हे विसरू नका. त्यांचे विश्लेषण करणे आणि तुमच्या चुका सुधारण्यात अयशस्वी होणे महागात पडू शकते. प्रभावी वेळ आणि संसाधन व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे. सोशल मीडिया किंवा टीव्हीवर जास्त वेळ घालवणे आणि स्वतःही विश्लेषण न करणे हा मौल्यवान वेळ वाया घालवू शकतो. तर तुम्ही परिस्थिती कशी बदलू शकता? येथे काही टिप्स दिल्या आहेत. साध्या आणि प्रभावी नोट्स तयार करा. चाचणी मालिका आणि उत्तर लेखनावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या चुका ओळखा आणि त्यावर काम करा. योग्य मार्गदर्शन घ्या आणि सकारात्मक मानसिकता ठेवा. तुमच्या तयारीच्या धोरणाचा नियमित आढावा घ्या आणि सुधारणा करा. लक्षात ठेवा, अपयश हे यशाकडे जाणारे पहिले पाऊल आहे. योग्य दिशेने योग्य प्रयत्नांनी यश निश्चित आहे. तर सज्ज व्हा, लक्ष केंद्रित राहा आणि पुढे जात राहा. तुम्ही हे करू शकता. पुन्हा भेटूया.